नमस्कार, सुस्वागतम. आज मम्मीची फरमाईश होती की मला गरमागरम चहासोबत पराठे खायचे. इट मीन्स पराठे. गव्हाच्या पिठामध्ये मीठ ॲड करून त्याच्यामध्ये ओवा ॲड करायचे आणि पीठ अगदी छान नरम मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे मीडियम साईजचे. पिठामध्ये बुडवून त्याला थोडासा छोटासा आकार द्यायचा पोळीचा आणि त्याच्यानंतर वरून तेल ॲड करून त्याच्यावर पीठ स्प्रिंकल करायचे. पुन्हा फोल्ड करून पुन्हा तेल ॲड करून सेम प्रोसेसने त्याला फोल्ड करायचं आहे, पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचा त्रिकोणी शेपमध्ये आकार येईल असा पराठा तयार करायचा. पराठा दोन्ही साईडनी शेकला की त्याला दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचे. आता इकडे पराठा काढून घेतल्यानंतर सुद्धा तूप ॲड करू शकतो. मी चहा आणि पराठा खाल्ला नाहीये, थोडासा लेट पण झाला होता. म्हटलं की एक जुगाडू फ्राईड राईस करूया. कांदा घेतलेला आहे ऑइलमध्ये, त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घेतलेला आहे, परत हाक्का नूडल्स मसाला, काळी मिरी पावडर, परत ग्रीन चिली सॉस, परत डार्क सोया सॉस, या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्यात. मीठ टाकायची गरज नाही. उरलेला रात्रीचा भात थोडासा त्याच्यामध्ये ॲड केला आहे. मिक्स करून 2 मिनिटं झाकण मारून ठेवून द्यायचं आहे आणि आपला जुगाडू फ्राईड राईस तयार झाला आहे. लेट्स ट्राय कसं झालं आहे. पण हा तर भाईसाहेब अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगला निघाला. म्हणजे सगळ्यांची टेस्ट आहे ना एकदम इक्वल आहे आणि याच्यामध्ये काहीच मसाले इतर जास्त नाही आहेत. फक्त कोथिंबीर ॲड करायला विसरू नका, एकदम भारी लागेल इफ जर करायचं असेल तर. सो मम्मी इथे बनवते भाऊसाठी डाळिंबाचा ज्यूस. हिरवे वाटाणे आणि चॉकलेटी चणी याची आमटी तर बेस्ट लागते. मम्मीने मसाल्यामध्ये हिंगाचे खडे ॲड केलेत कारण मसाला खराब नको व्हायला, वर्षभर टिकण्यासाठी. इतके वर्ष भाऊजी मेहनत घेतोय त्याचं आज भाऊला फळ मिळणार आहे. म्हणजे काहीतरी छान होणार आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच. बाय द वे आता मार्केटला जायचं आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी आम्हाला फोनमधून फुरसत नाहीये. हा म्हणजे पार्ट्स डिलीट करत होता, तसं टाइमपास नव्हता करत, गुणी येतो. भाऊच्या नेहमीच्या ठिकाणी आलो, त्यांच्याकडे फ्रेम्स बनवायला दिल्या. आता तो रिझल्ट आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. एक साईडला हे पण काम होतंय, तोपर्यंत म्हटलं की आपण पटकन डॉक्टरकडे जाऊन येऊया कारण भाऊला खोकला वगैरे येत होता आणि येताना जो तुफान वादळी वाऱ्यासकट पाऊस आला ना, त्याच्यामध्ये छत्री पण रिपेअर करून घेतली. घरात लागणाऱ्या काही गोष्टी घेतल्या, तोपर्यंत फ्रेम पण आपल्या रेडी झाल्या होत्या. आणि हे आहे सगळे स्केचेस जे भाऊनी सुरुवातीपासून अगदी जपून त्याच्या स्वतःच्या हाताने काढून ठेवले होते. लिटरली आर्टिस्टला हॅट्स ऑफ आहे. एक बाजूला मी माझ्या रेसिपीची सुद्धा तयारी करत होती आणि मी ते बनवली आहेत व्हेज मंचुरियन. येस याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.